हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? सगळ्या माझ्या गोडताईंना आणि मैत्रिणींना माझा नमस्कार. दुपारचे 2 वाजलेले होते. हे बघा आजचा दुपारचा व्ह्यू आहे. आज थोडंसं ऊन आलं होतं, पण झाडामुळे खाली काही जास्त पोचतच नाही. तरी पण आज काही आभाळ वगैरे असं काही नव्हतं. व्हिडिओ आज एडिटिंगला घेतल्यानंतर म्हटलं चला तुमच्यासोबत थोडासा व्ह्यू शेअर करावा. छान असं वातावरण होतं आणि गुरुवार आहे आज. सकाळी देवपूजा वगैरे करून झाली होती. स्वामी समर्थांना अभिषेक हे घालून घेतला. तुळशीची पूजा झाली होती. आज थोडंसं लवकर आवरून झालं होतं. अंगण वगैरे झाडून घेतलं, तरीही नंतर असा पाला पडला होताच. कारण आता उन्हाळा चालू झाला की पाला पडतोच झाडांचा जास्तच. त्याच्यामुळं नंतर हे रात्रीचं व्हिडिओ आहे. मटकीची भाजी बनवली होती, मोड आलेली मटकीची. लाईट गेली होती त्याच्यामुळं काही व्हिडिओ शूट केला नव्हता. मुलं स्कूलमधून आल्यानंतर नाश्ता वगैरे झाला त्यांचा. मग लगेचच कणिक मळून ठेवली आणि भांडी धुवायला घेतली. संध्याकाळचं कसं थोडंसं जास्त काम पडतं, दुपारी थोडंसं निवांतपणा असतो. कारण मुलं आल्यानंतर त्यांचा नाश्ता वगैरे आवरून नंतर स्वयंपाकाची तयारी करावी लागते. नाश्ता खाल्ला की त्याने लगेचच मग हे करते, कणिक मळून ठेवून भांडी धुवून घेते. आणि हा मसाला संपला होता खोबऱ्याचा, तो नंतर मग बारीक करून घेतलं. खोबरं बारीक करून ठेवलं. हे असं नाश्त्याला वापरून राहिलेले खोबरे असतात ना ओलं, ते फ्रीजमध्ये ठेवते. बऱ्यापैकी सुकतं. नंतर त्याचे काप करून भाजून घेते चांगलं. भाजल्यानंतर कसं मग जरी जास्त दिवस राहिलं तरी वाटण खराब होत नाही. त्याच्यामुळं मग भाजून आणि फक्त जिरं घालून बारीक करते. थोडंसं लसूण वगैरे वाटताना ह्याच्यात काही घालत नाही. लसूण नंतरच्या वेळी भाजी करायची असते त्यावेळीच चेचून घालते. कारण जास्त दिवस मग तो मसाला राहत नाही लसूण घातला की. मग हे खोबरं जरी 10-15 दिवस राहिलं तरीही म्हणजे व्यवस्थित राहतं, काही वास वगैरे येत नाही याचा. कारण खोबरं भाजलेलं असते बऱ्यापैकी त्याच्यामुळं. मग संध्याकाळी आता ऑमलेट बनवायचं होतं. त्याच्यासाठी कांदा चिरून घेतला होता बारीक. कांदा आणि मिरची घालून केलेलं ऑमलेट छान लागतं, म्हणजे मुलांना आवडतं. मी घरात सगळ्यांना तसंच आवडतं. चटणी घातलेलं ऑमलेट नाही आवडत कुणाला. त्याच्यामुळं मग कांदा अगोदर चिरून घेतला. चपाती झाली की लगेच तव्यात करायचं म्हटल्यानंतर अगोदर ही तयारी करून ठेवते आणि नंतर मग चपाती बनवून घेते. आणि कांदा मिरची घालून त्याच्यामध्ये अंडं फ्रीजमधून काढायचं राहिलं, त्यामुळे अंडं पण अगोदरच घालून घेतलं होतं. नाहीतरी अगोदर कांदा आणि मिरची कट करून ठेवली आणि नंतर अंडं मिक्स केलं तरी चालतं. पण थंड होतं म्हटल्यानंतर फोडून घेतलं त्याच्यामध्ये. म्हणलं थंडपणा कमी होईल तोपर्यंत. कारण जास्त थंड असलं की मग ते फेटत नाही ना, तसंच हे राहतं, मिक्स होत नाही व्यवस्थित. त्याच्यामुळं मग मिक्स करून ठेवलं आणि मग लगेचच चपाती बनवायला घेतली. चपाती झाली की मग त्याच तव्यात हे करायचं होतं आणि चपाती अशी टम्म फुगते. कणिक थोडी जास्त वेळ मळून ठेवली ना की चपाती छान फुगतात. थोडीशी चांगली मर्दून अशी मळली ना चपाती मग सॉफ्ट होतात चांगल्या. चपाती करून झाली की लगेचच मग ऑमलेट करून घेतले. आमच्या मुलांचं माझंच केलं होतं, कारण त्यांना यायला वेळ लागणार होता म्हटल्यानंतर. चपाती सगळ्यांचीच बनवली, पण ऑमलेट त्यांचं बनवायचं ठेवलं होतं, कारण ते थंड झाल्यानंतर नाही चांगलं लागत म्हणून. ऑमलेट पण बनवून घेतलं. मुलांना ऑमलेट चपाती केली की मग ते भाजी वगैरे घेतच नाहीत, ऑमलेट चपातीच खातात. पण ते गरम गरम खाल्लं की कसं बरं वाटतं खायला. झालं की लगेच मग आम्ही तिघांनी पण जेवण करून घेतलं. आणि ह्या ऑमलेटला थोडंसं तेल जास्ती झालं, ते जरा जास्तच फुगलं होतं. तेल थोडं जास्त झालं की बघा. आणि मिरची पूड पण अशी घालते ऑमलेट बनवताना, छान चव येते ऑमलेटला. मिरची आणि नक्की ट्राय करून बघा तुम्ही पण. मिरची, कांदा आणि मिरची पूड घातली की छान लागतो ऑमलेट पण. ऑमलेट बनवून झालं की मग
जेवायला घेतलं. लगेचच जेवण वगैरे मग आवरून घेतलं, कारण नंतर ते सकाळी जे तांदूळ दळाय दिले होते ते परत भाजून ठेवायचे होते, चाळून ठेवायचे होते, म्हणून बाकीचं तोपर्यंत म्हटलं आवरून घ्यावं. हे असं फुगली होती टम्म अशी पोळी, ऑमलेटची पण. चपाती बघा, चपाती अशा माझ्या 2च लेअर निघतात, फुगती चपाती, पण अशा 3 पदर निघत नाहीत का काय माहीत नाही मला, पण 2 पदर असं पूर्ण बाजूला होतात आणि मऊ होतात, कारण कणिक जास्त वेळ भिजत ठेवते. इकडं कसं अगदी आपल्या गावाकडसारखं बारीक दळून देत नाहीत, त्याच्यामुळं भिजली की मग चपाती मग छान मऊ होते. त्याच्यामुळं मग मी मुलांचा नाश्ता झाला स्कूलमधून आलं की लगेचच कणिक मळून ठेवते आणि बाकीचं सगळं आवरेपर्यंत ते छान असं भिजते. मग चपात्या पण छान मऊ होतात. आणि मटकीची भाजी, भात, चपाती, ऑमलेट असा हा मेनू होता संध्याकाळी. साधंच असं जेवण होतं. जेवण वगैरे आवरून झालं. जेवण झाल्यानंतर मग तो म्हटला अभ्यास करतोय. ओके. लाल बहादूर शास्त्री. आज मल्याळमचं आई काढायचं होतं, ते त्याची त्यानेच हे केलं होतं, पण रेषा त्याने वडल्या होत्या, थोड्या तिरक्या झाल्या होत्या. म्हटल्यानंतर रेषा करून मी देते. नाही त्याचं कसं असतं, माझं मी करतो सगळं, तू नकोस हे करू, असं त्याचं चालू असतं. उच्चार अजून क्लिअर होत नाहीत सगळे, थोडंसं चोचरं बोलतो. नॅशनल ॲनिमल नॅशनल रिवर गंगा, नॅशनल ट्री बनियन ट्री, नॅशनल फ्रूट मँगो, नॅशनल सॉन्ग वंदे मातरम, नॅशनल कॅलेंडर सकाळ कॅलेंडर, नॅशनल एमसी इंडिया रुपी, नॅशनल रेप्टिल ट्विंकोबा, नॅशनल व्हेजिटेबल पंपकिन, नॅशनल लायब्ररी ऑफ इंडिया कोलकाता, नॅशनल म्युझियम ऑफ इंडिया न्यू दिल्ली. मुलांचा होमवर्क झाला आज. त्यानं थोडंसं पटकन केलं होतं, नाही कधी कधी काढायला खूप दम होतं. आता थोडंसं बऱ्यापैकी म्हणजे काढून घेतो. नंतर मग भांडी धुवून घेतली सगळी, जेवलेली भांडी धुतली. जेवल्यानंतर तसंच लगेच अभ्यासालाच बसलो होतो, त्यामुळे भांडी राहिली होती. अगोदर भांडी धुवून घेतली, कारण नंतर ते जे तांदूळ सकाळी मी दळाय दिले होते ते संध्याकाळी चाळून भाजून ठेवायचं होतं. त्याच्यामुळे मग तोपर्यंत म्हटलं दूध गरम करायला ठेवावं, म्हणजे मुलांना दूध प्यायला द्यायचं होतं. दुधामध्ये थोडीशी हळद आणि एक वेलची चेचून, दालचिनीचा एक तुकडा घातला होता. छान चव येते अशी पण दुधाला, म्हणजे असं कधी कधी थोडंसं बदलून करून देते. आणि उकळी आल्यानंतर मग उकळून घेते चांगलं, आणि नंतर मग गॅस बंद केल्यानंतर त्याच्यामध्ये गूळ घालते. असं काही नसतं की दुधामध्ये हे हॉर्लिक्स पाहिजे, बूस्ट पाहिजे, असं काही नसतं मुलांचं. कृष्णाला जास्त आवडतच नाही दूध, थोडंसं जबरदस्तीने प्यायला लावते, पण प्रांजू आवडीनं पिते, तिला आवडतं दूध प्यायला. थोडंसं थंड झाला की मग गूळ घातला होता. नंतर मग थोडं मुलांना कसं अगदी गरम गरम प्यायला येत नाही, त्यामुळे थोडंसं थंड करून देते मग प्यायला. आता जास्त करून चहा घ्यायचा कमी केला आहे, त्यामुळं झोपताना मग सगळेच दूध घेतो असं. आणि झोपताना दूध पिलं की झोप पण छान अशी येते,
आणि हळदीचं दूध असं पण आपल्या शरीरासाठी चांगलंच असते. त्याच्यामुळं मग दूध घेतलं आणि नंतर मग त्याने आली होती म्हटल्यानंतर ते पीठ सगळं चाळून, हे 5 किलो पत्रीचं पीठ होतं, ते गिरणीतून दळून आणि भाजून देतात. असं चाळून ठेवायचं, त्याच्यातून भरपूर असा चोथा निघतो. तो पण नंतर थोडासा मिक्सरमध्ये बारीक करून चाळून ठेवला की चालतो. नंतर हे मिक्सरचं भांडं भरून निघलं होतं. नंतर परत एकदा मिक्सरमध्ये फिरवून काढलं की अर्धी वाटी असं राहिलं होतं, तेवढं वेस्ट निघतं. आणि हे पीठ ना असं डब्यात भरून ठेवलं की 2 ते 3 महिन्यानं छान राहतं. फक्त ते चाळून ठेवायचं व्यवस्थित. आणि हे 2 किलो पीठ मी पुट्ट्यासाठी बनवलं होतं. हे थोडंसं भाजावं लागतं, ह्याला जास्त नाही भाजायचं, 5 ते 10 मिनिट असं. हे मग मी घरातून भाजते आणि ते फक्त गिरणीतून भाजून घेते, कारण पत्रीच्या पिठाला जास्त भाजावं लागतं. हे पुट्ट्याचं हे जास्त दिवस नाही टिकत, थोड्या दिवसच हे होतं, पण ते पण फ्रीजमध्ये ठेवावं लागतं. असा संपवला आजचा दिवस.